हॅलो, एक्झरसाइज 5.1 सॉल्व करायचं आपल्याला राईट नाव. पण त्याच्या अगोदर ही जी टर्मिनॉलॉजी मी एक्सप्लेन केलेली आहे तुम्हाला, ती सगळी टर्मिनॉलॉजी ज्या कन्सेप्ट आहेत पुन्हा एकदा रिवाईज करतो. भलेही तुम्हाला हे कुठलीही डेफिनेशन परीक्षेला लिहायला येणार नाही, पण यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे 5.1 सॉल्व करायच्या अगोदर, तर सगळे क्वेश्चन समजतील व्यवस्थित आणि पुढेही लक्षात राहतील. ठीक आहे, तर मी वन बाय वन एकदा पटकन रिवाईज करून घेतो हे सगळं. बघा, स्केलरची डेफिनेशन काय आहे? इट हॅज मॅग्निट्यूड ओनली. बरोबर, तर तुम्ही कागदावर हे व्यवस्थित असं लिहून घ्या. मॅग्निट्यूड असते, बरोबर, इथे फक्त मॅग्निट्यूड असते. अ फिजिकल क्वांटिटी विच कंटेन्स मॅग्निट्यूड ओनली. फॉर एक्झाम्पल काय आहे त्याचं? टेम्परेचर वगैरे, बरोबर आहे. वेक्टरमध्ये काय असतं? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, बरोबर. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर कसं असतं? समजा ए बी ही लेंथ आहे, तिला डायरेक्शन दिली तर आपण ए बी बार लिहितो, किंवा ती लेंथ ए असेल तर वरती बार देतो वगैरे, बरोबर आहे. ए हा इनिशियल पॉईंट, बी हा टर्मिनल पॉईंट असतो. हे सगळं शिकवलंय मी तुम्हाला, फक्त रिवाईज करतोय. त्याच्यानंतर व्हेक्टरचे टाईप आहेत. झिरो व्हेक्टर. झिरो व्हेक्टरमध्ये काय असतं? मॅग्निट्यूड काय असते? झिरो. मॅग्निट्यूड झिरो अँड डायरेक्शन नॉट स्पेसिफिक. नॉट स्पेसिफिक, बरोबर आहे. त्याच्यानंतर युनिट व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती असते? 1 असते, बरोबर आहे. युनिट व्हेक्टरची मॅग्निट्यूड 1. आणि कोणत्याही व्हेक्टरच्या अलॉंग जो व्हेक्टर दाखवतो आपण, युनिट व्हेक्टर, तो कसा दाखवतो? तो व्हेक्टर अपॉन त्याची मॅग्निट्यूड. इक्वल व्हेक्टर कशाला म्हणतो आपण? ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम असते. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम असते. निगेटिव्ह व्हेक्टरमध्ये काय असतं? मॅग्निट्यूड सेम बट डायरेक्शन कशी असते त्याची? डायरेक्शन अपोजिट असते, बरोबर आहे. मी थोडंसं वेगळ्या पेनने दाखवतो हे. तर इथे जे शॉर्ट नोट बनवतोय मी ते वेगळ्या कलरने दाखवतो. इथे मॅग्निट्यूड म्हणजे स्केलर, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन व्हेक्टर, रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर, झिरो व्हेक्टर, युनिट व्हेक्टर, इक्वल व्हेक्टर, निगेटिव्ह व्हेक्टर बघितलं आपण. आता बघूया कोलिनियर व्हेक्टर. कोलिनियर व्हेक्टर म्हणजे काय असतं? कोलिनियर व्हेक्टर्समध्ये कोलिनियर, एक मिनिट पेन चेंज करतो. तर कोलिनियर व्हेक्टरमध्ये हे कोलिनियर व्हेक्टर्स असतात. ते सेम लाईन ऑफ ॲक्शनवर, ए बार, बी बार, सी बार, डी बार वगैरे जे काय आहेत कोलिनियर, पॅरलल लाईनवर किंवा सेम लाईनवर असणाऱ्या व्हेक्टर्सला आपण काय म्हणतो? कोलिनियर व्हेक्टर्स. लाईक आणि अनलाईक काय असतं? याच्यामध्ये समजा ए बार आणि बी बार यांची डायरेक्शन सेम आहे तर लाईक व्हेक्टर्स, बरोबर आहे. इथे कोलिनियरमध्ये काय असतं? फक्त सेम लाईनवर किंवा पॅरलल लाईन्सवर जे दोन व्हेक्टर्स असतात, किंवा 3 किंवा 4 जे काही व्हेक्टर्स असतात ते कोलिनियर असतात. तिथं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन अपोजिट असली तरी चालेल, सेम असली तरी चालेल, मॅग्निट्यूड काही असू द्या. त्याच्यानंतर लाईक व्हेक्टर म्हणजे काय? लाईक व्हेक्टर त्यांची डायरेक्शन सेम असते. अनलाईकमध्ये डायरेक्शन सेम नसते. मॅग्निट्यूड तर ऑलवेज डिफरंट असते त्यांची. कोप्लेनर व्हेक्टर्स. आता कोप्लेनर व्हेक्टर कशाला म्हणतात? लाईज इन सेम प्लेन. लाईज इन सेम प्लेन और इन पॅरलल प्लेन्स. पॅरलल प्लेन्स त्यांना आपण काय म्हणतो? कोप्लेनर व्हेक्टर्स. ह्या प्लेनमध्ये किंवा याला पॅरलल प्लेन्समध्ये जेवढे व्हेक्टर्स असतील त्यांना आपण कोप्लेनर व्हेक्टर्स म्हणतो. जे कोप्लेनर नसतात त्यांना आपण काय म्हणतो पुढे? नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स, बरोबर आहे. त्यानंतर फ्री व्हेक्टर्स. फ्री व्हेक्टर्स म्हणजे काय? जे व्हेक्टर्स, आता समजा इथे व्हेक्टर आहे, हा ए बार आहे, हा जर कुठेही पॅरलल लाईनवर शिफ्ट करता येत असेल, हा घेतला आणि इथे शिफ्ट केला इकडे दुसऱ्या पॅरलल लाईनवर, तर त्याला फ्री व्हेक्टर म्हणायचं. आणि जे व्हेक्टर्स शिफ्ट करता येत नाहीत असे, म्हणजे हा ए बार असेल असा, तर तो सेम लाईन ऑफ ॲक्शनवरच शिफ्ट करता येतो, तो पॅरलल लाईनवर शिफ्ट करता येत नाही, त्याला आपण लोकलाइज्ड व्हेक्टर म्हणतो, बरोबर आहे. फ्री व्हेक्टर आणि लोकलाइज्ड व्हेक्टर. फ्री व्हेक्टर म्हणजे ऑल कोलिनियर व्हेक्टर्स आर फ्री व्हेक्टर्स. आणि लोकलाइज्ड व्हेक्टर कोणता असतो? फोर्स व्हेक्टर. मी सांगितलं एक्सप्लेन करून. कोइनिशियल व्हेक्टर म्हणजे काय? हे कोइनिशियल व्हेक्टर्स ज्यांचा इनिशियल पॉईंट सेम असतो त्यांना आपण कोइनिशियल म्हणतो. को टर्मिनस म्हणजे काय? को टर्मिनस ज्यांचा टर्मिनल पॉईंट सेम आहे. हे बघा,
हा सी बार आणि डी बार यांचा टर्मिनल पॉईंट सेम आहे, त्याला आपण को टर्मिनस वेक्टर्स म्हणतो. यांचा अल्जेब्रा पाहिला आपण. अल्जेब्रामध्ये काय बघितलं आपण, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. तर स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, एक ए बार वेक्टर दिलेला आहे, सपोज हा ए बार आहे. हे ए बारला तुम्ही एम हा पॉझिटिव्ह जर घेतला स्केलर ग्रेटर दॅन 0, तर नवीन जो एम ए बार येतो तो त्याच डायरेक्शनमध्ये पुढे जातो. तो एम जर लेस दॅन 0 घेतला तर एम ए बार हा अपोजिट डायरेक्शनमध्ये जातो. हा मायनस एम ए बार, मायनस साईन इंडिकेट्स अपोजिट डायरेक्शन. आणि यम हा जर 0 असेल तर तो 0 बार होतो. दॅट इज स्केलर मल्टिप्लिकेशन. त्यानंतर ॲडिशनसाठी पाहिलं आपण ट्रायंगल लॉ, पॅरलेलोग्राम लॉ आणि अजून कोणता बघितला, पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तर ट्रायंगल लॉ काय आहे, रिझल्टंट काय घेतो आपण ट्रायंगल लॉमध्ये. समजा इथे असं आहे ए बी सी. तर बघा तुम्हाला ए टू सी जायचं असेल तर 2 वे आहेत. एक असा ए टू बी आणि परत बी टू सी आहे आणि हा शॉर्टकट आहे. तर हा ए सी बार इज इक्वल टू आपण काय घेतो शॉर्टकट, हा ए सी बार ए बी बार प्लस बी सी बार. त्याच्यानंतर जर असं असेल डायरेक्शन सगळं गोल गोल फिरत असेल तर काय घेतो आपण, ए बी बार प्लस बी सी बार, ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार इज इक्वल टू 0 बार. त्याच्यानंतर पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय आहे, इथं ए बी सी डी असं असेल तर आपण काय घेतो, जो वेक्टर डायगोनलच्या अलॉंग असतो तो वेक्टर कुणाची ॲडिशन असतो किंवा कुणाचा रिझल्टंट असतो, ह्या ॲडजस्टंट साईडच्या अलॉंगचा रिझल्टंट असतो. म्हणजे ए बी बार आणि ए डी बारची ॲडिशन कोण असतो, ए सी बार. इथं बी ए बार आणि बी सी बारची ॲडिशन बी डी बार असतो. सी बी बार आणि सी डी बारची ॲडिशन सी ए बार असतो. डी ए बार आणि डी सी बारची ॲडिशन डी बी बार असतो. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. त्याच्यानंतर आपण पाहिला होता हा पुढचा पॉलिगॉनल लॉ. आता ठीक आहे, हे झालं हे झालं. त्याच्यानंतर हा लॉ बघूया आणि नंतर त्याच्या प्रॉपर्टीज. तर पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय आहे, एखादा पॉलिगॉन असेल आणि त्याचा हा शॉर्टकट असेल लाईक दिस, ए बी सी डी ई. तर हा शॉर्टकट आहे ई. तर हे ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ई असं असेल. ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी डी बार प्लस डी ई बार, ह्या सगळ्यांची ॲडिशन कोण येतो, ए ई बार. पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज आहेत ह्या वेक्टर ॲडिशनच्या. तर पहिली प्रॉपर्टी काय आहे, वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार असतं. ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी लक्षात ठेवा, हा ब्रॅकेट चेंज करू शकतो. त्याच्यानंतर ए बार प्लस 0 बार इज इक्वल टू 0 बार प्लस ए बार, कम्युटेटिव्ह दाखवला इथं रूल आणि त्या दोघांची ॲडिशन ए बार येते. आणि ए बार आणि मायनस ए बारची ॲडिशन पुढे 0 बार येते. तर ह्या झाल्या त्याच्या प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर आपण बघितलं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स, म्हणजे काही नॉन झिरो स्केलर्स दिलेले असतील आणि काही नॉन झिरो वेक्टर्स दिलेले असतील. सपोज लाईक दिस. तर हे एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार हे त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन झालं. किंवा एक्स ए बार प्लस वाय बी बार किंवा वाय बी बार प्लस झेड सी बार किंवा एक्स ए बार प्लस झेड सी बार हे झालं लिनियर कॉम्बिनेशन. असे काही व्हेक्टर्स आणि काही स्केलर्स दिलेले असतील त्याचं लिनियर कॉम्बिनेशन घेतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशन ऑफ कोलिनियरिटी काय आहे, कंडिशन ऑफ कोलिनियरिटी, 2 वेक्टर्स कोलिनियर आहेत असं केव्हा म्हणतो आपण, एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा जर कसा काय असेल, एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल जर असेल तर आपण त्यांना काय म्हणतो, कोलिनियर वेक्टर. दिस इज द कंडिशन ऑफ कोलिनियरिटी. समजलं. आता त्याच्यानंतर 4 थिअरम्स बघितले होते आपण. 4 थिअरम्स कुठले कुठले आहेत. पहिलं थिअरम काय आहे, पहिलं थिअरम, 2 वेक्टर्स जर कोलिनियर असतील, 2 वेक्टर जर कोलिनियर असतील म्हणजे पॅरलल असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन काय येतं, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार. हे पहिलं थिअरम आपण प्रूव्ह केलं. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, 2 वेक्टर नॉन कोलिनियर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन काय येतं, तिसरा वेक्टर त्याच प्लेनमध्ये त्यांच्याशी को प्लेनर असतो. बरोबर. आर बार इज इक्वल टू ह्या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन एम ए बार प्लस एन बी बार. स्केलर आहेत, त्याला पुस्तकात तुम्ही असं म्हटलंय आर बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. स्केलर काही पण घेऊ शकता. ठीक आहे.
त्याच्यानंतर थर्ड थेरम काय आहे? थर्ड थेरम, 3 व्हेक्टर जर कोप्लेनर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन काय येतं? ए बार, बी बार आणि सी बार. ह्या 3 व्हेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन काय येतं? एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू ते लिनियर कॉम्बिनेशन येतं 0 बार. 3 व्हेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन काय येतं? 0 बार. त्याच्यानंतर 4 नंबर, चौथं थेरम काय आहे? 3 व्हेक्टर जर काय असतील? नॉन कोप्लेनर असतील, लाईक दिस, ए बार, बी बार, सी बार, तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन काय येतं? स्पेसमधले चौथा व्हेक्टर. आर बार इज इक्वल टू, हा आर बार स्पेसमध्ये आहे, लक्षात ठेवा. आर बार इज इन स्पेस. आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. आणि तुम्हाला सांगितलं मी हे 4 थेरमपैकी कुठलंही थेरम परीक्षेला प्रूव्ह करायला येतं. मग कुणाचा युनिकनेस लिहायचा, कुणाचा नाही लिहायचा, कुणाचा कॉन्व्हर्स लिहायचा, ते तिथे सांगितलेलं आहे तुम्हाला. फक्त हे रिवाईज केलं कारण याच्यावर प्रॉब्लेम आहेत. नाव पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉईंट अँड व्हेक्टर. कुठलाही पॉईंट जर दिलेला असेल पहिल्यांदा प्लेनमध्ये, तर त्याचा पोझिशन व्हेक्टर कसा घेतो आपण? ओरिजिन पासूनचं त्याचं डिस्टन्स घेतो, लाईक दिस. असं असेल एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. इथे ए पॉईंट आहे, तर ए पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर आपण काय घेतो? स्मॉल ए बार किंवा ओ ए बार. ओ ए बार और स्मॉल ए बार त्याचा पोझिशन व्हेक्टर आहे. मग आता जर एक स्पेसमध्ये असं असेल ए बी व्हेक्टर, ए बी बार किंवा बी ए बार. ए बी बारचा पोझिशन व्हेक्टर कसा घेतो? पॉईंट बीचा पोझिशन व्हेक्टर मायनस पॉईंट एचा पोझिशन व्हेक्टर. हे आपण असंही घेऊ शकतो. पॉईंट बीचा पोझिशन व्हेक्टर काय असतो? ओ बी बार, जसं हे लिहिलं तसं. पॉईंट एचा जसा ए बार किंवा ओ ए बार असतो तसा पॉईंट एचा काय? ओ ए बार असेल. म्हणजे ए बी बार असेल तर एकतर बी बार मायनस ए बार लिहू शकता किंवा ओ बी बार मायनस ओ ए बार लिहू शकता. इथे समजावून सांगितलं मी. त्याच्यानंतर पी क्यू बार असेल तर याचा पोझिशन व्हेक्टर कसा लिहिणार? एकतर स्मॉल क्यू बार मायनस पी बार किंवा काय लिहिणार? ह्या क्यूचा ओ क्यूब बार मायनस ओ पी बार लिहिणार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर येतात 3D 3 डायमेन्शनल जॉमेट्री. तर आपल्याला 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये तुम्हाला सांगितलं मी ऑक्टंट सिस्टम काय असते वगैरे, बरोबर आहे. ऑक्टंट सिस्टम कशी असते इथे 3D मध्ये? हे 3 व्हेक्टर्स असतील सपोज, सॉरी हे 3 ॲक्सेस आहेत. एक्स ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. आणि मग आता इथे ऑक्टंट कसे असतात? ज्या 8 रूम्स तयार होतात मी सांगितलं तसं. तर ऑक्टंट कसे असतात? 1 2 3 4. पहिला ऑक्टंट, दुसरा, तिसरा, चौथा. त्यानंतर 5 6 7 8 ऑक्टंट्स. खूप वेळा सांगितलं आहे मी तुम्हाला हे ऑक्टंट्स. तर ही ऑक्टंट सिस्टम आहे त्याच्यामध्ये. मग ते कोणत्या ऑक्टंटमध्ये त्याचे काय साईन येतील तेही तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. परत एकदा नोटबुकमध्ये बघा ते. 3DG ऑक्टंट्स सांगितलं आता हे ऑक्टंट्स. त्याच्यानंतर पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉईंट इन स्पेस. स्पेसमध्ये समजा आता इथंच जर हा एक्स ॲक्सिस असेल, मी ज्या रूममध्ये आहे तो एक्स ॲक्सिस, हा वरचा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस असेल, तर आपण काय घेतो? हे पी पॉईंट समजा इथं स्पेसमध्ये असेल तर त्याचा पोझिशन व्हेक्टर असा येतो इथपर्यंत ओरिजिनपासून पी पॉईंट ओ पी बार किंवा त्याचा पोझिशन व्हेक्टर स्मॉल पी बार. आणि मग त्याचे कॉर्डिनेट जर दिलेले असतील एक्स वाय झेड, तर आपण त्याचे पॉईंट्स हे पी बार त्याचा पोझिशन व्हेक्टर पी बार किंवा ओ पी बार कसा घेतो आपण? तो पी बार किंवा ओ पी बार एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. आय कॅप, जे कॅप, के कॅप हे ॲक्सिसचे अलॉंग, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसचे अलॉंग काय असतात? युनिट व्हेक्टर्स असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याची मॅग्निट्यूड कशी घेतो? याची हे पी बारची मॅग्निट्यूड कशी काढतो? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर त्याची मॅग्निट्यूड घेतो. ते बाय डिस्टन्स फॉर्म्युला आहे ते. त्याच्यानंतर कोप्लॅनरिटी ऑफ 4 पॉईंट्स अँड लिनियरली डिपेंडंट व्हेक्टर्स आणि लिनियरली इंडिपेंडंट व्हेक्टर. तर प्रॉब्लेम सॉल्व करताना मी तुम्हाला हे समजावून सांगतो प्रॉब्लेम सॉल्व करतानाचे काय असतं ते. ठीक आहे. तर आता एवढा पार्ट तुमच्या लक्षात आलाय का? हे जे बोर्डवर लिहिलंय ते. आता मी हा पार्ट इरेज केला आहे, जो बोर्डवर लिहिला होता तो इथे नवीन क्वेश्चन लिहिला आहे. जर काही डाऊट असेल परत मागे एकदा रिव्हर्स करून बघायचं आणि सगळे पॉईंट्स लिहिलेले पाहिजेत पेजवर तुमच्या समोर आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करायचे किंवा डोक्यात बसलेलं पाहिजे की आपण काय शिकलो आहे ह्याच्यासाठी इथपर्यंत.
तर इथे पहिला क्वेश्चन बघा, वेक्टर ए बार इज डिरेक्टेड ड्यू नॉर्थ अँड इट्स मॅग्निट्यूड इज 24 डिरेक्टेड टू नॉर्थ. आता आपण ज्यावेळेस असं बोर्डवर जातो प्लेनवर त्यावेळेस नॉर्थ वरती दाखवतो, नॉर्थ ही नॉर्थ आहे, ही साऊथ आहे, बरोबर आहे, नॉर्थ साऊथ. मग आता इकडे ईस्ट आणि वेस्ट कोणती येईल? जर ही नॉर्थ आहे, तुम्ही इकडे नॉर्थकडे जेव्हा तोंड केलं तर हे काय येणार आहे? नॉर्थकडे केलं तर ही कोणती येणार आहे? ईस्ट येणार आहे. कोणती? ही ईस्ट. आणि ही काय असणार आहे? वेस्ट. नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट, बरोबर आहे. साऊथकडे तोंड केलं तुम्ही तर डाव्या हाताला कोण असतं? ईस्ट. आणि उजव्या हाताला कोण असतं? वेस्ट. बघा इकडे आता हे असं आहे. मग इथे काय दिलंय तुम्हाला? ए बार. हा ए बार डिरेक्टेड म्हणजे याची डायरेक्शन ए बारची कुठं आहे? ड्यू नॉर्थ. त्याच्यानंतर त्याची मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज 24, ही लेंथ आहे 24. द वेक्टर बी बार डिरेक्टेड ड्यू वेस्ट. त्याच्यानंतर हा परत इकडे वेस्टला आला, बरोबर आहे. हा आहे बी बार आणि त्याची मॅग्निट्यूड किती आहे? 7. मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज 7. तर तुम्हाला काढायला सांगितलं आहे फाइंड ए बार प्लस बी बार. तर ए बार प्लस बी बार बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, ही ए बार प्लस बी बार काय होणार आहे? हा वेक्टर होईल, बरोबर आहे. याला सपोज आपण सी बार म्हटलं तर सी बार इज इक्वल टू होईल ए बार प्लस बी बार, करेक्ट. पण इथे असं होईल की नाही? सी बारची मॅग्निट्यूड ऑफ सी बार इज इक्वल टू काय होईल? मग ही लेंथ आणि ही लेंथ, आपल्याला तुम्हाला ही लेंथ काढायची, फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड काढायला सांगितलं ए बार प्लस बी बारची. ठीक आहे, इथे डायरेक्ट लिहूया, सी बार म्हणूच नका, ए बार प्लस बी बार म्हणा ह्या वेक्टरला. मग मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बाय पायथागोरस थेरम काय होईल? 24चा स्क्वेअर प्लस 7चा स्क्वेअर, जे काय असेल कॅल्क्युलेट करा, ती काय असेल त्याची मॅग्निट्यूड. ती मॅग्निट्यूड ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची नाही रूटच्या बाहेरची व्हॅल्यू, कारण मॅग्निट्यूड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. झालं हे? राईट डाऊन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिला? इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आर, मिड पॉइंट ऑफ पी आर. पी आरचा मिड पॉइंट कोण आहे? पी आरचा मिड पॉइंट एम, हा मिड पॉइंट आहे. त्याच्यानंतर पी क्यूची लेंथ किती आहे? सॉरी, पी क्यू बार म्हणजे काय दाखवलं आहे? पी क्यू बार कुठं आहे? पी क्यू बार, हा पी क्यू बार म्हणजेच काय? 2a बार म्हटलंय. ह्या पी क्यू बारलाच अजून काय म्हटलंय? 2a बार. क्यू आर बारला म्हटलंय 2b बार, क्यू आर बारला म्हटलंय 2b बार. त्याच्यानंतर फाइंड द फॉलोइंग वेक्टर्स इन टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार. तर आता पहिला वेक्टर पी आर बार हा इन टर्म्स ऑफ ए बार आणि बी बार विचारलाय. मग पी आर बार इज इक्वल टू ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये घ्यायचं. पी आर बार सरळ सरळ काय दिसतं इथे? ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन तुम्हाला आठवत असेल. पी आर बारची डायरेक्शन काय येते? ही येते पी आर बारची डायरेक्शन. हा शॉर्टकट आहे. आणि हे पी टू क्यू गेलोय आपण, क्यू टू आर आलोय. म्हणजेच इथे तुम्हाला ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन त्यांना रिवाइज करायचं आहे. तर पी आर बार इज इक्वल टू काय? पी क्यू बार प्लस क्यू आर बार, पी क्यू बार प्लस पी आर बार. आता तुम्हाला एक्सप्रेस करायला सांगितलं आहे हे ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये. मग पी क्यू बारची व्हॅल्यू किती आहे? 2a बार. पी आर हे क्यू आर बार आहे इथे, सॉरी, क्यू आर बारची व्हॅल्यू आहे 2b बार. झालं आन्सर. ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये आला. फार तर 2 कॉमन घेऊ शकता, ए बार प्लस बी बार. सेकंड बघा, सेकंड पी एम बार. तर पी एम बार इज इक्वल टू काय आहे? पी एम बार इथे बघा, पी एम बार. आता मी इथे परत हा व्हेक्टर काढतो, ठीक आहे, क्यू एम बार. आता पी एम बार विचारलंय तर पी एम बार हा पी आर बारच्या किती आहे? पी आर बारच्या हाफ आहे की नाही? पी आर बारची इथं पी एम बारची जी लेंथ आहे ती पी आर बारच्या निम्मी आहे, म्हणजेच हाफ ऑफ पी आर बार आहे. मग 1/2 इंटू पी आर बारची व्हॅल्यू किती आली? ट्वाईस ऑफ ए बार प्लस बी बार. मग आता हे 2 कॅन्सल आउट, खाली काय शिल्लक राहिलं? ए बार प्लस बी बार. आले का दोन्ही वेक्टर हे ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये? आता क्यू एम बार बघा. नाव थर्ड क्यू एम बार. क्यू एम बार इज इक्वल टू इथे सांगा क्यू टू एम. क्यू एम बार, क्यू एम बार कुणाची ॲडिशन आहे? क्यू एम बार ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये सांगितले. तुमच्याकडे पी एम बार आहेच. तर क्यू एम बार ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनने बघा. ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन क्यू एम बार क्यू टू एम जायचं तर तुम्ही असंही येऊ शकता क्यू टू पी आणि पी टू एम, म्हणजे हा क्यू पी बार होईल.
क्यू पी बार प्लस हा पी एम बार. तुमच्या लक्षात आलं आहे का? क्यू एम बार, क्यू टू एम जायचं आहे ना, हा ॲरो असा जाऊ द्या, काय फरक नाही पडत. तो पी क्यू बार आहे, पण क्यू पी बार पण असा आहे ना, क्यू पी बारचा ॲरो इकडे आहे. जसं रीड करता तुम्ही तसा ॲरो येतो. पी क्यू बारचा ॲरो इकडे जातो, पण क्यू पी बारचा ॲरो इकडे आहे. मग क्यू पी बार प्लस पी एम बार म्हणजे क्यू एम बार. मग क्यू पी बार काय आहे? हा पी क्यू बार जर 2a आहे तर क्यू पी काय होईल? -2a होईल, कारण त्याला अपोजिट साईन येईल ना, बरोबर आहे. 2a बार प्लस पी एम बार काय आहे? पी एम बार काढला इथे, ए बार प्लस बी बार आहे. मग आता हे -2a बार प्लस ए बार मायनस ए बार प्लस बी बार झाले. तीनही वेक्टर एक्सप्रेस केले आपण ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. Now next question, OABCDE is regular hexagon. OABCDE हा रेग्युलर हेक्झागॉन काढलाय. हेक्झागॉन म्हणजे त्याच्या 6 साइड्स सेम असतात आणि जे 6 इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल असतात हे सुद्धा कसे असतात? जे एक्सटेरियर अँगलचं मेजर असतं ते प्रत्येक एक्सटेरियरचं असतं, जे इंटेरियरचं असतं ते प्रत्येक इंटेरियरचं असतं. हा रेग्युलर हेक्झागॉन काढला मी. त्यानंतर द पॉईंट्स ए अँड बी हॅव पोझिशन वेक्टर्स. पॉईंट एचा पोझिशन वेक्टर काय आहे? पॉईंट एचा पोझिशन वेक्टर आहे ए बार आणि पॉईंट बीचा पोझिशन वेक्टर अकॉर्डिंग टू ओरिजिन, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन म्हटलं, इथं ओरिजिन दाखवलंय, तर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काय आहे? बी बार आहे. तुम्हाला पुढे सांगितलंय फाइंड इन टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार पोझिशन वेक्टर्स ऑफ सी डी ई. आता बघा, सी पॉईंटचा पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट सी इज एक तर स्मॉल सी बार और त्याला आपण ओ सी बार म्हणतो, बरोबर आहे. मग ओ सी बार इज इक्वल टू, आता ओ सी बार कुठं दिसतोय? ओ सी बार हा ओ सी बार आहे. मी इथे थोडासा कलर वेगळा दाखवतो, ब्लॅक कलरने दाखवतो इथे. बघा, हा आहे ओ सी बार, करेक्ट. नाव आता ओ सी बार दाखवायचा तुम्हाला बी बार आणि ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये. आता ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये इथे राईट नाव तर काही दिसत नाही, ठीक आहे. आता अजून बघूया इथे एक पॉईंट घेऊया एम, बरोबर, एम. तर आता इथे एक गोष्ट दिसते, हा एवढा, हे बघा एम पॉईंट आहे. तर ह्या ओ एम बारचा ट्वाईस कोण आहे? ओ सी बार आहे. डायरेक्शन दोघांची सेम आहे, ओ एम बार आणि एम सी बार. तर ओ सी बार इज इक्वल टू, तुम्हाला माहित आहे ओ सी बार इज इक्वल टू काय आहे? ट्वाईस ऑफ ओ एम बार. हे कळतंय ना तुम्हाला? ओ सी बार इज इक्वल टू ट्वाईस ऑफ ओ एम बार. मग आता ट्वाईस ऑफ ओ एम बार काढता येतो का आपल्याला? तर काढता येतो. एवढा पॅरलोग्राम बघा, ओ ए पॅरलोग्राम ओ ए बी एम, ओ ए बी एम पॅरलोग्राम आहे. मग पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय आहे? हा जो ओ बी बार आहे, ओ बी बार इज इक्वल टू काय लिहिता येईल तुम्हाला? ओ बी बार इज इक्वल टू हे ओ ए बार प्लस ओ एम बार, ओ एम बार प्लस ओ ए बार. आठवलं का पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन? हा पॅरलोग्राम आहे, त्याच्यामध्ये हा डायगोनलच्या अलॉंग ह्या दोघांची ॲडिशन असतो, ते लिहिलं. मग आता ओ एम बार काढायचं आहे ना आपल्याला इथे, ओ एम बार. मग आता इथे ओ एम बार काय येतो? हा ओ बी बार आणि हा इकडे ट्रान्सपोज केला ओ ए बार इज इक्वल टू ओ एम बार. मग ठीक आहे, इथे लिहितो मी. ओ एम बार म्हणजे काय आहे? ओ बी बार मायनस ओ ए बार. आणि आता ओ बी बार म्हणजेच काय आहे? बी बार आणि ओ ए बार म्हणजेच काय आहे? ए बार. तर ओ सी बारला आपण पॉईंट सीचा पोझिशन वेक्टर ओ सी बार किंवा ओनली सी बार कशाच्या फॉर्ममध्ये घेतला? इथे ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये, करेक्ट. पहिलं क्लिअर झालं. आता सेकंड, डीचा पोझिशन वेक्टर. डीचा पोझिशन वेक्टर काय होतो? पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट डी इज एक तर स्मॉल डी बार और ओ डी बार होईल. मग डी बार इज इक्वल टू ओ डी बार इज इक्वल टू, आता ओ डी बार बघा बरं, इथे कुठं दिसतोय ओ डी बार? ओ डी बार हा आहे, दिस इज ओ डी बार.
तर ओ डी बार ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनने काय होईल, ओ डी बार ओ टू डी म्हणजे ओ टू सी आणि सी टू डी. ठीक आहे, लिहिलं मी. ओ टू सी म्हणजे ओ सी बार प्लस सी डी बार इज इक्वल टू, आता ओ सी बार काय आला आहे, ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये ओ सी बार काय आलेला आहे, ट्वाईस ऑफ बी बार मायनस ए बार आला आहे, प्लस सी डी बार. आता हा सी डी बार बघा, सी डी बार आणि हा ए ओ बार सेम आहेत की नाही, सी डी बार आणि ए ओ बार सेम आहेत. मग इथे सी डी बारला मी रिप्लेस करतो ए ओ बारने. मग आता ट्वाईस ऑफ बी बार मायनस ए बार, तुम्हाला हे सांगितलं, हे इंटरचेंज केले लेटर्स की हे साईन बदलतं. मग ए व बारचा ओ ए बार केला, का साईन बदलतं तर निगेटिव्ह वेक्टर होतो, हा ए व बार तर हा ओ ए बार, मग निगेटिव्ह साईन होतं. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स अपोजिट डायरेक्शन. मग आता ओ ए बार म्हणजेच कोण आहे, ए बार. मग हे ट्वाईस ऑफ बी बार मायनस ट्वाईस ऑफ ए बार मायनस हा परत ए बार म्हणजेच ट्वाईस ऑफ बी बार मायनस हे किती होईल, मायनस 3 ए बार. मिळाला ओडी बारचा पोझिशन वेक्टर. इथे दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला. आता पुढे ईचा पोझिशन वेक्टर, पॉईंट ईचा पोझिशन वेक्टर. थर्ड, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ई इज स्मॉल ई बार और ओ ई बार. मग आता ई बार इज इक्वल टू और ओ ई बार इज इक्वल टू, फिगर जर बारकाईने बघितली तर ओ ई बार बघा, ओ ई बार. आता ओ ई बार इथे दिसतोय, हा ओ टू ई. मग आता आपल्याकडे कोणता वेक्टर आलेला आहे, ओ एम बार आलेला आहे या बी बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये. आणि पुन्हा इकडे हा वेक्टर बघा एवढा, हा ग्रीन कलरचा हा वेक्टर आणि हा वेक्टर पॅरलोग्राममध्ये सेम आहेत. मग आपण काय करूया, इथे हे इक्वल वेक्टर आहेत बघा, ए ओ बार आणि हा एम ई बार. मग आता मला ओ ई बार घ्यायचं आहे ना, मग ओ ई बार इज इक्वल टू मी घेतलं हे ओ एम बार, ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनने ओ एम बार. ओ ई बार म्हणजे काय, हा शॉर्टकट आहे, ओ टू एम आणि एम टू ई. मग हा लिहिला मी ओ एम बार प्लस हे एम ई बार. मग आता ते ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये एम ओ बार म्हणजे ए ओ बार आहे आणि प्लस एम ई बार हा सॉरी ओ एम बार म्हणजे ओ एम बार काय आलेला आहे इथे, ओनली ओ एम बार काय आला आहे, हा बी बार मायनस ए बार आलेला आहे. मग ओ एम बार इज काय, डायरेक्ट लिहितो मी बी बार मायनस ए बार प्लस एम ई बार, हा एम ई बार म्हणजे ए ओ बार आहे. मग बी बार मायनस ए बार हे इंटरचेंज केलं की मायनस साईन होतं बरोबर. मग बी बार मायनस ए बार आणि हा मायनस ओ ए बार म्हणजे परत ए बार म्हणजे बी बार मायनस 2 ए बार झालं. ते आलं थर्डचं आन्सर, ईचा पोझिशन वेक्टर. समजलं आहे का सगळ्यांना? रिव्हर्स करून परत बघा जर समजलं नसेल तर. इथे स्किप करा आणि व्हिडिओ इथे पॉज करा आणि लिहून घ्या सगळं बोर्डवरचं, राईट डाऊन.